विरोधात खदखद व्यक्त केली आहे। लाठ्या काठ्या खाण्यासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, मात्र राज्यकर्ते आम्हाला विसरले। भाजप अगोदर झोपडीत आमच्याकडे येत असत, मात्र आता ते राजवाड्यात गेल्यानंतर आम्हाला विसरले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाने ठरवायचं आहे की जी झोपडीतली माणसं आपल्या बाजूने लढली, ह्यांची ओळख ठेवायची का ओळख विसरायची हे तिने ठरवायचं आहे। आम्ही कसं सांगावं मोठ्या पाहुण्याला की बाबा तू आमची ओळख ठेव? आम्ही स्पष्ट जाहीररित्या सांगतो की आम्ही झोपड्यातला आहे। आता ती पूर्वी मोठी घराण्यातली माणसं आमच्या झोपड्यात येत होती, जेवत होती, बसत होती, बोलत होती, लढायला निरोप देत होती। आता जरा ते वाड्यावरती गेलेले आहेत। आता तिथं चांगला झगमाट चाललेला आहे। त्या झगमाटीच्या लाईटमुळे झोपडं आमचं दिसत नसावं, हळूहळू दिसायला लागल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महादेवाचे दर्शन घेत महापूजा केली। अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांचा एकत्रित शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यात गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी वळसे आणि कोल्हे एकत्र दिसले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरमधील 2024 चा उमेदवार अमोल कोल्हे असल्याचं सांगितल्यानंतर अमोल कोल्हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर अमोल कोल्हे सध्या सक्रिय झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी जाऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या दौऱ्यातच दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते। आणि आता मान्सून संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। मान्सून पाऊस तळ कोकणात दाखल झाला असला तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने पुढची वाटचाल मंदावलेली आहे। बिपरजॉय चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई पुण्यामध्ये मोसमी वारे दाखल होतील आणि 17 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मराठवाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसंच गोव्यामध्ये आज ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। मान्सूनपूर्व पावसाने ओढ दिल्याने 31 जिल्ह्यांमध्ये तीव्र तूट आणि 4 जिल्ह्यांमध्ये तूट आणि एका जिल्ह्यात अजिबात पाऊस नाही अशी स्थिती आहे। मुंबईमध्ये देखील पावसाचं चिन्ह नसल्याने कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही केंद्रांवर 90% अधिक तूट नोंदली गेलेली आहे। राज्यामध्ये आतापर्यंत केवळ 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मुंबई शहरामध्ये केवळ 6.3 मिलीमीटर आणि उपनगरांमध्ये आतापर्यंत केवळ 4.2 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे शहरात 95% तर उपनगरामध्ये 97% पावसाची तूट आहे। अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपरजॉय गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे आणि त्याच्या प्रभावामुळे गुजरातच्या किनाऱ्याजवळ उंच लाटा उसळू लागल्या। मुंबईच्या किनारपट्टीवरील शहर हाय अलर्टवर असताना गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। त्याचबरोबर तिन्ही सैन्यदल अलर्टवर आहेत। तर बिपरजॉयमुळे पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केलेल्या आहेत। या बिपरजॉय चक्रीवादळाचा वसई किनारपट्टीला चांगलाच तडाखा बसला असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी केळी बागांचंही नुकसान झालंय। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, पालघर आणि मुंबई येथील समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील सुरूच्या बागेसह आजूबाजूच्या शेती बागायतींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।